कहाटूळ प्रकरण, बेपत्ता राणूबाई इशींचा मृतदेह शेतात सापडला. पोलीस अधीक्षक श्रवण दत्तांची घटनास्थळी पाहणी, लवकरच छडा लावण्याचे दिले आश्वासन. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटूळ परिसरात बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह शेतात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राणूबाई दुलभ इशी असे मृत महिलेचे नाव असून त्या 8 फेब्रुवारी रोजी घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडल्या होत्या. त्या परत न आल्याने कुटुंबियांनी शहादा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, मंगळवारी 3 मार्च धुळीवंदनच्या दिवशी गावाजवळील एका शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. शेतात काम करणाऱ्या मजुरांनी ही माहिती पोलीस पाटील यांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नातेवाईकांना बोलावण्यात आले. राणूबाई यांच्या मोठ्या मुलगा कृष्णा पवार यांनी त्यांच्या अंगावरील साडी आणि गळ्यातील मंगळसूत्रावरून मृतदेहाची ओळख पटवली. ही माहिती समोर आल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच घटनेचा छडा लावला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. प्राथमिक तपासात हा मृत्यू खून, अपघात किंवा अन्य कारणामुळे झाला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. मर्डर हुआ है, क्या कहना चाहेंगे? नमस्कार, मी श्रवण दत्त, पोलीस अधीक्षक नंदुरबार. शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक 286/2026 हा मर्डरचे कलमाखाली 103/1 238 BNS याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेले आहे. यामध्ये पीडित 65 इयर्सची वयाची आहे आणि दिनांक 8/2 पासून ती मिसिंग होती आणि त्यांच्या प्रेत 3 मार्च 2026 रोजी मिळालेला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या पोस्टमॉर्टम झाल्यानंतर जे काही पोस्टमॉर्टमची रिपोर्ट होती, ॲडव्हान्स जी रिपोर्ट होती, त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जे घातपातचे प्रकरण आहे असं समजल्याने त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून आपण पुढचा तपास करतो. यामध्ये पोलिसांचा तपास सखोल पद्धतीने सुरू आहे आणि गुन्ह्यामधील जे काही आरोपी आहे त्यांना नक्की आपण लवकरात लवकर अटक करू आणि त्याच्यामध्ये पुढचा तपास करून लवकरात लवकर आपण चार्जशीट सादर करणार आहोत.